Nothing much. Raju Naik, RQC. Raju Naik, हॅलो फ्रेंड्स, हे बक्षीस आम्हाला का भेटलं ते मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण हे बक्षीस घेताना खूप छान वाटलं, स्वतःचा कॉन्फिडन्स एकदम वाढल्यासारखं वाटलं आणि मी तर खूप हॅप्पी होते. आणि हे सगळं पियूच्या बाबांमुळे शक्य झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. मी निघालेलो आहे कंपनीच्या अॅन्युअल डेला. ते कंपनीमध्ये जॉब करतात आणि त्यांच्या कंपनीचं प्रोडक्शन अलाय व्हील आहे. मी पियुषला छान असं रेडी केलं. त्यानंतर मग मी तयार झाले आणि कंपनीने फॅमिलीसाठी तिकीट दिले होते. ते तिकीट घेतले आणि आम्ही निघालो एका फार्म हाऊस वरती. हा सर्व कार्यक्रम एका फार्म हाऊस मध्ये अरेंज केला होता. कंपनीने तशी पूर्ण काळजी घेतलेली आहे. येण्या जाण्यासाठी कंपनीची बस आहे. आम्ही लोकेशन वरती पोहोचलो आणि गेल्या गेल्या एंट्रीला सुंदर असं गणपतीचं कोरीव काम केलेलं आहे. दगडी काम आहे. त्यानंतर या झाडावरती छान असं कोरीव काम केलं होतं. एंट्रीलाच असं खूप छान वाटलं आणि त्या फार्म हाऊसच्या दुसऱ्या साईडला मस्त अशी लहान मुलांची ट्रिप आली होती. पियुषला तर खूप आनंद झाला हे सर्व पाहून. पियुषने इथे खूप डान्स केला. पियुषच्या स्कूल मधली त्याची फ्रेंड त्याला तिथे भेटली. दोघांनी खूप एन्जॉय केलं. पियुषची स्कूल मधली फ्रेंड बघून पियुषला तर खूप छान वाटलं. तिचे बाबा आणि पियुषचे बाबा एकाच ऑफिस मध्ये काम करतात. त्यानंतर मग आम्ही मस्त असं वेलकम ड्रिंक घेतलं आणि इथे कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यांचा मेन कार्यक्रम संध्याकाळी सुरू होणार होता, पण एंटरटेनमेंटसाठी त्यांनी असे मस्त छोटे कार्यक्रम घेतले. त्यामध्ये लहान मुलांचे डान्स घेतले. त्यानंतर मग लेडीजसाठी काही डान्स घेतले, ग्रुप डान्स घेतले. पियूची स्टेज डेअरिंग खूप कमी आहे, त्यामुळे मग तो एकटा तर गेला नाही. पण मला वाटलं होतं ग्रुपमध्ये जाईन, पण त्यामध्ये सुद्धा तो गेला नाही. लहान मुलांचे कार्यक्रम झाले की लेडीजसाठी छोटे गेम घेतले. त्यामध्ये मी पार्टिसिपेट झाले होते. मी तर या सर्व गोष्टी खूप एन्जॉय केल्या. त्यानंतर मग असा एक जादूगार आला होता. त्याने आपल्या जादूने मस्त असा बॉल हवेत धरला होता. या जादूगरने खूप वेगवेगळ्या जादू दाखवल्या, पण हे सर्व पाहून पियुष खूप घाबरला होता. त्यामुळे मला या गोष्टी एन्जॉय करता आल्या नाही, कारण त्याला सावरण्यातच माझा वेळ गेला. त्यानंतर मग पियुषला भूक लागली होती आणि तिथे साईडला छोटे स्टॉल लागले होते. मध्ये मसाला इडली, ढोकळा, कचोरी हे सर्व आहे. मी नाश्ता केला आणि थोडा वेळ टाइम होता तर काही फोटोज क्लिक केले आणि या फोटोमध्ये पियुष त्याच्या बाबांना शोधत आहे. तिथेच एका साईडला नेल आर्ट सुद्धा आहे, ते फ्री मध्ये आहे. मग मी हातांना नेल पेंट लावून घेतली. त्यांनी जास्त काही डिझाईन केली नाही, फक्त चमकी टाकून दिली. त्या मुलांना हातावर काही पेंट करायचे होते, त्यांनी मस्त असे पेंट करून घेतले. मला तर काही आवडत नाही म्हणून मी हे सर्व नाही केलं आणि पियुषने सुद्धा नाही केलं. ते कार्यक्रम सुरू झाला. उन्होंने कहा कि आज मैं आप सबसे एक अलग बात करना चाहता हूँ और बात यह है कंपनीतल्या सर्व सिनियर्स लोकांचं स्वागत झालं आणि इथे लेडीजच्या हाताने दीपपूजन करून झालं आणि आम्ही दोघांनी इथे काही फोटोज क्लिक केले. एक्सपेंशन किया है अगस्त 23 में, वो 5.2 लाख व्हील तक लेके गए हम लोग, और 5.2 लाख व्हील के बाद जो सेकंड एक्सपेंशन हुआ है जुलाई 25 में, वो है 7 लाख व्हील. सो अभी प्लांट का कैपेसिटी हम लोग 7 लाख व्हील तक लेके गए हैं. और वैसा अभी ललित सर और बाकी केडी सर ने जो बताया कि हम लोग अभी 1 करोड़ बाइक के अंदर अभी हमारा व्हील है. 2 लाख व्हील ऑलरेडी हम लोगों ने बना लिया है. तो इनिशियली हम लोग जो कस्टमर था हमारा ओनली बजाज था, तो बजाज के बाद नंतर मग तिथे कंपनीची पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती दिली आणि ते गणपती बाप्पांच्या गाण्यावरती मस्त असा डान्स सुरू झाला. मला तरी या गाण्याचं म्युझिक घेता आलं नाही, कारण युट्यूबचे काही नियम आहेत. एक डान्स आणि एक बक्षीस असं होतं. मला बक्षीस भेटणार आहे हे आम्हाला माहित होतं, त्यामुळे मग आम्ही पुढेच बसलो होतो आणि प्रत्येक डान्स झाल्यावर आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला बक्षीस भेटतं काय, त्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड होतो. पियुषच्या बाबांचं स्वप्न होतं की त्यांना लॉंग सर्व्हिस अवॉर्ड भेटावा आणि हा अवॉर्ड कंपनीमध्ये ज्यांनी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असं काम केले आहे त्यांनाच भेटणार होता. आणि पियुषच्या बाबांना सुद्धा 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत, त्यामुळे मग आम्हाला अवॉर्ड भेटणार होता. त्यामध्ये बाकीचे पण अवॉर्ड होते, काही लकी ड्रॉ होत्या, काही गेम्स होते, लहान मुलांसाठी सुद्धा काही अवॉर्ड होते. त्या मुलांना 10वी मध्ये आणि 12वी मध्ये 90च्या पुढे मार्क्स भेटलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अवॉर्ड होते. आणि पियुषच्या बाबांना तर ही कंपनी खूप आवडते. कंपनी खूप फॅसिलिटी देते. त्यानंतर मग लकी ड्रॉचा कार्यक्रम सुरू झाला. लकी ड्रॉ मध्ये सायकल
टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन या सर्व गोष्टी भेटणार होत्या. आमचं तर काही लकी ड्रॉ मध्ये नाव आलं नाही. आम्हाला थोडंसं वाईट वाटलं, पण असो नशिबाचा विषय आहे तो. लकी ड्रॉ मध्ये 5च नंबर येणार होते. त्यात कोणाकोणाला भेटणार असो. त्यानंतर मग इथे संभाजी महाराजांचं नाटक सुरू झालं. खूप छान प्रकारे नाटक सादर केलं. अंगावर एकदम शहारे आले होते. हे सर्व ऍक्टिंग करणारे लोक त्यांच्या कंपनीतलेच आहेत. एका माणसामध्ये खूप साऱ्या कला असतात ते यातून समजलं. कंपनीतलं काम करून सगळं करून इथे नाटक सुद्धा त्यांनी केलेलं आहे. खूप छान वाटलं. हे सगळं ऐकताना पियुषचे प्रश्नावर प्रश्न चालू होते. आई हे काय, कसं काय? त्याला संभाजी महाराज माहित आहेत, पण त्यांचा इतिहास माहित नाही. त्यामुळे मग मी हे बघता बघता पियुषला थोडासा इतिहास सांगितला. आणि हे सर्व बघताना मनात अजून एक वेगळाच आनंद होता. तो म्हणजे आम्हाला अवॉर्ड भेटला होता आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. पियुषच्या बाबांना ह्याच्या आधी अवॉर्ड भेटलेले आहेत, पण यावेळेस आम्ही सुद्धा स्टेजवर गेलो होतो. तुम्ही इथे बघू शकता किती भारी सीन क्रिएट केलेला आहे. कवी कलश करणारे सुद्धा खूप छान आहेत. हा संभाजी महाराजा सीन फक्त रिक्रिएट केलाय तरी इतकी भीती वाटत होती, अंगावर काटे येत होते. तर ज्यावेळेस हे सर्व घडलं असन त्यावेळेस तर काय झालं असन याचा विचारच करवत नाही. हे बघूनच इतक्या वेदना होत आहेत, तर संभाजी महाराजांना किती त्रास झाला असन. संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास बऱ्यापैकी सर्वांना माहित आहे, पण ज्यावेळेस हा सीन आपल्या डोळ्यासमोर क्रिएट होतो त्यावेळेस खरंच डोळ्यात पाणी येतं आणि आमचंही काहीसं तसंच झालं होतं. पुढे कार्यक्रम चालू होता आणि पियुष थोडासा त्रास देत होता, म्हणून मी त्याला म्हणलं खेळत बस, तर तो तिथे बघा असं काहीसं करत होता. तसं पाहिलं तर लहान मुलांचं कुठेही पटकन मन रमतं. ते शेवटचा एक अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर मग पियुषच्या बाबांनी त्यांच्या अवॉर्ड सोबत काही फोटोज क्लिक केले. त्यानंतर मग आम्ही जेवण केलं. रात्री खूप उशीर झाला होता आणि आम्ही निघालो घरी. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.